पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथी पराठा। त्यासाठी घेतलेले साहित्य, मेथी घेतलेली आहे, 1 बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच मी दही घेतलेलं आहे, 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहेत, 2 चम्मच मी तिळ घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे चिमूटभर, हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेते, आता कुटून झालेला आहे। आता मी मेथी कट करून घेते। मेथी सगळी अशीच कट करून घ्यायची आहे। मेथी आता सगळी कट करून झालेली आहे। गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तीळ, हळद, मीठ, हिंग, जिरे, कुटून घेतलेलं लसूण आणि मिरची हिरवी, दही, मेथी, आता मी थोडंसं पाणी टाकते। आपण जसं पीठ मळून घेतो तसंच मळायचं आहे। थोडंसं तेल टाकते, पीठ मळून झालेलं आहे। आता मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटं झालेले आहेत, मस्त पीठ मऊ झालेलं आहे। आता मी पराठा बनवते। मीडियम साईजचा मी गोळा घेतलेला आहे, आता लाटून घेते। थोडं लाटून घेतली चपातीसारखं। आता मी थोडंसं तूप लावते। त्रिकोण करून घेतलेला आहे मस्त, म्हणजे 4 पदर होतात। थोडंसं पीठ लावून घेते। आपल्याला वाटेल तो आकार देऊ शकता, गोल किंवा त्रिकोणी। पराठा लाटून झालेला आहे, आता भाजून घेऊ। थोडंसं तूप टाकते,
आता पलटी करते. थोडं तूप लावते. पराठा मस्त भाजून झालेला आहे. मी आता काढून घेते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.